नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल, अशा अनेक विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो। या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारच्या माध्यमातून 20% बघा किती 20% सेस फंडातून लाभार्थ्यांना 100% अनुदानावरती दिल्या जाणाऱ्या योजनांची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि तेही 2025 आणि 26 या वर्षासाठी या योजना सर्वसामान्य लोकांसाठी, निराधार बांधवांसाठी खुली केलेल्या आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपण या 20% सेस फंडातून आपल्याला 100% अनुदानाच्या माध्यमातून कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत। परंतु मित्रांनो, आजचा आनंदाचा दिवस आहे, सर्वांनी एन्जॉय सुद्धा केला असेल, कारण आज आपल्या खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून 1500 रुपये जमा झालेले आहेत। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेत, काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणं बाकी आहे। अनेक तालुके असतील, जिल्हे असतील, त्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेले आहेत। थोडक्यात आपण एक 5 वाजेपर्यंत मी थोडासा असं चालत होतो आपल्या सगळ्या कमेंट्स, त्याच्यामध्ये तालुक्यांच्या याद्या, जिल्ह्यांच्या याद्या दिसत होत्या। तर त्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे वितरण सुरू झालेले आहेत किंवा झालेले आहेत, तर ते मी थोडक्यात 2 मिनिटं तुमचे घेतो वेगळे, तर त्याच्यामध्ये मी पटकन बोलून दाखवतो, म्हणजे तुम्हालाही केव्हा पैसे वाटप सुरू आहेत। कदाचित त्यामध्ये त्या तुमच्या तालुक्याचं नाव नसेल, तुम्ही आणखी आपलं चॅनल एकदा चेक करून घ्या, त्या व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये सगळ्या तालुक्यांची नावं दिलेली आहेत। पण या ठिकाणी मी फास्ट घेतो, जरा तुमचा वेळ जास्त घेणार नाही। आपल्याला महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे, ते म्हणजे 100% अनुदानावरती कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येणार आहे। यामध्ये हवेली तालुका असेल, मुळशी तालुका म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा, रायगड, नागपूर, बीड असेल, सोलापूर असेल, साक्री तालुक्यामध्ये धुळे जिल्हा असेल, किंवा यवतमाळ, भिवंडीमध्ये ठाणे असेल, किंवा जळगाव जिल्हा असेल, मालेगाव असेल, किंवा नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, बुलढाणा, संभाजीनगर, धाराशिव, कोल्हापूर आणि हिंगोली, नांदेड, चाकूर तालुका असेल, बार्शी, नंदुरबार असेल, अमरावती असेल, धानोरा तालुका असेल, नांदेड या ठिकाणी असेल, किंवा अर्धापूर तालुका असेल, साक्री तालुका असेल, जालना, रत्नागिरी, लातूर, सातारा, नाशिक, पारनेर तालुका असेल, वर्धा, रायगड, परभणी, अशा अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये हे वितरण सुरू झालेले आहे। कदाचित तुमच्या तालुक्यांमध्ये वितरण सुरू झालं असेल, पैसे तुम्हाला आले असेल, मी नाव नसेल घेतला, पण जर समजा तुम्हाला पैसे आले नसेल तर 1-2 दिवसामध्ये किंवा संध्याकाळ किंवा आजच येऊन जातील, काय अडचण नाही आहे। पण ज्यांचे आलेले नाही त्यांच्यासाठी आपण नवीन एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत, ते व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे। आजचा विषय असा आहे की 20% सेस फंडातून आपल्याला 100% अनुदानाच्या संदर्भात ज्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात त्या योजनांची या ठिकाणी घोषणा झालेली आहे आणि तुमच्या प्रत्येक पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, समाज कल्याण विभाग असेल, तर त्या ठिकाणी हे अर्जसुद्धा उपलब्ध झालेले आहेत। आपल्याकडे अनेक जिल्ह्यांचे अर्ज उपलब्ध झालेले आहेत, त्यामुळे आपण जसे जसे दिवस जातील तसे एक व्हिडिओ बघणार आहोत। परंतु तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या ज्या योजना जाहीर झाल्यात त्या योजनांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे, कदाचित त्या योजना तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहेत। आता मी जे ते नावं सांगणार आहेत ते दिव्यांग बांधवांसाठी असणार आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असतील, किंवा अन्य जे मागासवर्गीय किंवा जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे लाभार्थी आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसते, अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ह्या योजना उपयुक्त आहेत। तर त्या योजना कोणत्या आपण या ठिकाणी बघूया। त्या अगोदर काही लाभार्थ्यांना 20% सेस फंड काय हाच माहीत नाही। लक्षात ठेवा, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील किंवा समाज कल्याण विभाग असेल, यांच्याकडे राज्य सरकारच्या माध्यमातून ग्राम विकासासाठी काही निधी दिला जातो। त्याचबरोबर या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून काही कर वसूल केली जाते आणि त्या सर्व करातून 20% रक्कम ही 100% अनुदानावरती या लाभार्थ्यांना योजनांच्या स्वरूपात, निधी स्वरूपात, साहित्यांच्या स्वरूपात पुरवले जातात। त्याला सेस फंड असे म्हणतात आणि हा सेस फंड काही लाखोच्या रुपयात नसतो, तो करोडोमध्ये असतात। मी या व्हिडिओ बनवत असताना अगोदर विविध जिल्ह्यांचे वेबसाईट्स असतात कलेक्टर ऑफिसच्या, त्या चालत होतो, पाहत होतो, तर त्यामध्ये अगोदरच्या ज्या योजनांचा लाभ घेतलेली जी रक्कम आहे ती करोडोच्या घरामध्ये आहे। त्यामुळे ही योजना एवढी मोठी आहे याचा विश्वाससुद्धा मला बसत नव्हता। आपले दिव्यांग सदस्य आहेत खलील शेख म्हणून, त्यांनी मला सांगितलं की सर याविषयी सुद्धा माहिती द्या, व्हिडिओ बनवा। तर त्यांनी सांगितल्यानंतर मी थोडासा अभ्यास करत होतो की बाबा नेमकं काय प्रकार आहे। तर करोडो रुपये हे लाभार्थ्यांच्यासाठी वाटले जातात आणि तेही 100% अनुदानावरती।
लाभ कसा घ्यायचा, कागदपत्र कसे लागतील, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल, काळजी करायचं नाही. परंतु कोणकोणत्या योजना आहेत त्या योजनासुद्धा आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर यामध्ये अतिशय मी पूर्ण लिस्ट काढलेली आहे, काही काळजी करू नका. एखादा राहिला तर मी कमेंट बॉक्समध्ये नक्की ते सांगेल सुद्धा. तर या ठिकाणी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून, पंचायत समिती विभागाच्या माध्यमातून दिव्यांग आणि दिव्यांग व्यक्ती यांच्यामध्ये जर लग्न जर ठरवायचं असं किंवा झालं असेल किंवा यांच्या विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा दिलं जातं. त्याबरोबर स्वयंरोजगारासाठी पीठाची गिरण. आता मी जे काही योजना सांगणार आहे ते तुमच्या परिचयाचे सुद्धा असतील, पण ह्या 20% सेसच्या ज्या योजना आहेत ह्या 100% अनुदानावरती आहेत. तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरायची गरज नाही आहे, लक्षात ठेवा. बाकी एजंट लोकांना तर पैसे देण्याची गरजच नसते, पण नाईलाज होतो. पण आता तुम्ही देऊ नका, मी आहे तुमच्यासोबत. विशेष म्हणजे या बेरोजगार लोकांसाठी एक आर्थिक पाठबळ देण्याचं काम हे सेस फंड करत असतं. तर या ठिकाणी पीठाची गिरण सुद्धा तुम्हाला 100% अनुदानावरती मिळणार आहे. त्यानंतर 5वी ते 10वीचे जे विद्यार्थी शाळेमध्ये जातात, त्या मुली असतात, त्या मुलींसाठी सेपरेट तयार केलेल्या सायकलीसुद्धा दिल्या जातात. त्याचबरोबर मुलं असतात, त्या मुलांसाठी सुद्धा सायकली दिल्या जातात. त्या वेगवेगळ्या योजना आहेत, मुलांसाठी वेगळ्या आणि मुलींसाठी. तेही 100% अनुदान, 1 रुपया सुद्धा भरायची गरज नाही आहे. त्याचबरोबर जर शेतकरी असेल तर या शेतकऱ्यासाठी कडबा कुटी जे असतं यंत्र ते सुद्धा या ठिकाणी दिलं जातं. त्याचबरोबर स्पीकर खरेदी करण्यासाठी असतात, म्हणजे साऊंड सिस्टम किंवा मंडप वगैरे असतो. समजा तुम्हाला एखादा मंडपाचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा DJ वगैरे घ्यायचा असेल किंवा बँजो पार्टी घ्यायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी 100% अनुदानावरती लाभ दिला जातो. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती असेल तर दिव्यांग व्यक्तींना झेरॉक्स मशीन घ्यायची असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळतात. अनेक लाभार्थी अर्ज केले असतील, त्यांना त्याचा लाभ मिळाला नसेल, पण मित्रांनो त्या योजना नेमकी कोणती आहे याचा विचार करून फॉर्म भरायचा आहे. तुम्ही 40%, 30%, 60% अनुदानावरती जर फॉर्म भरत असाल तर तिथं तो प्रकार वेगळा आहे आणि हा 20% सेस फंडाचा प्रकार वेगळा आहे. आपण पुढे एक एक व्यवस्थित बघणार, काळजी करू नका. फक्त तुम्हाला कोणकोणत्या योजना याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर शिलाई मशीनसुद्धा तुम्हाला खरेदी करता येणार आहे. मोटार पंप, शेतीसाठी मोटार पंप असतो, तो मोटार पंपसुद्धा तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे. खरेदी नाही म्हणजे तुम्हाला तो मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर मी सांगितलं मंडप वगैरे सगळ्या गोष्टी. सौर कंदील असतात, ते सौर कंदीलसुद्धा तुम्हाला खरेदी करता येतात, अनुदानावरती तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल, वडापावची टपरी असो, स्टेशनरी असो, कपड्या दुकान असो, जे फिरते स्टॉल असतात ते फिरते स्टॉलसुद्धा तुम्हाला या ठिकाणी 100% अनुदानावरती मिळणार आहेत. त्याचबरोबर गाई असेल, म्हैस असेल, शेळी असेल, याच्यासाठी जो गोठा किंवा शेड असतो तो शेड तुम्हाला या ठिकाणी मोफत 100% अनुदानावरती मिळतो. शेळी, बकरे वगैरे किंवा गाई म्हशी खरेदी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला 100% अनुदान मिळतं. त्याचबरोबर इतर जे कुक्कुटपालन असतात, कोंबडी संदर्भात जे कुक्कुटपालनाचे व्यवसाय असतात ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 100% अनुदानावरती मिळतात. आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय हे 25 आणि 26 या आर्थिक वर्षासाठी जाहीरसुद्धा झालेल्या आहेत आणि घोषितसुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो विविध योजना आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यांमध्ये. याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर योजना सुद्धा असतील. तुमच्या डोक्यामध्ये ज्या योजना किंवा जे काही तुम्हाला सुरू करायचं आहे ते जरी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन विचारलं तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळते. सरकारकडून असं काहीच नाही की तुम्हाला मिळत नाही. पार भात कापण्यापासून कोयते, कुऱ्हाडे, घमेले, ताडपत्री, हे सगळ्या गोष्टी, ट्रॅक्टर असो किंवा इतर काही गोष्टी, सगळं काही तुम्हाला मिळतं, पण आपल्याला ते माहीत नाही. आणि दुसरा एक लक्षात ठेवा, ते मिळवण्याची सुद्धा ताकद आपल्यात निर्माण करणं खूप गरजेचं आहे. आपण एज्युकेटेड झालो पाहिजे, शासन निर्णय घेऊन तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, एखाद्या योजनेत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल ना तर मला 2-3 दिवस तुम्ही अगोदरच मेसेज करा, सर मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, याविषयी मला काहीतरी ठोस पुरावे द्या, म्हणजे मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला ठामपणे विचारता येईल, बोलता येईल. डायरेक्ट गेल्यानंतर काय होतं आहे, आपल्याला नियम किंवा शासन निर्णय माहीत नसतो, समोरचा अधिकारी उडवाउडीचे उत्तर देतो आणि मग आपण पण हां ठीक आहे बरोबर, नसेल योजना चालू नसेल वगैरे. एक लक्षात ठेवा, करोडाच्या रुपयामध्ये ही योजना सुरू आहेत. मला या योजनेच्या व्हिडिओ बनवताना अगोदर जे मी थोडासा अभ्यास केल्यानंतर मला कळलं, अरे बापरे, म्हणजे जबरदस्त पैसा सरकार खर्च करतं आहे या सर्व निराधार बांधवांसाठी किंवा इतर मागासवर्गीय लोक जे असतात किंवा विभुक्त जाती जमात सगळ्यांना. म्हणजे इथे कुठल्याही जाती धर्माचा विषय नाही, सगळ्यांना, आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येक व्यक्तीला किंवा ज्याला गरज आहे, जो होतकरू आहे, त्यांना सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा,
तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. तुमचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात जे पैसे राहिलेले असतील ते सुद्धा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये येतील, काळजी करायचं नाही आहे. अशा पद्धतीने एक छोटीशी महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती. या 20% सेस फंडाविषयी आपण एक 4-5 व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने घेऊन येणार आहोत. कारण खऱ्या अर्थाने जेव्हा लाभ तुम्हाला होईल त्यावेळेस मला असं वाटेल की बाबा आपण व्हिडिओ बनवून काहीतरी सार्थक झालं, नाही तर नुसता व्हिडिओ बनवून काहीही उपयोग नाही आहे असं मला वैयक्तिक वाटतं. व्हिडिओ बनवल्यानंतर त्याचा काहीतरी फायदा लोकांनी घेतला पाहिजे तर त्याला अर्थ आहे, अन्यथा अनर्थ काम करायच्यात काही मजा नसते. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.